हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। तर आत्ताशी आम्ही फ्रेश झालेलो आहोत आणि आता निघणार आहोत काबो दे रामा बीचवरती आणि त्या बीचचं नाव आहे द केप गोवा। तर तिथे जाणार आहोत आम्ही आणि त्या अगोदर आता रेडी झालेलो आहोत। तर इथे थोडीशा फोटोशूट देखील करणार आहोत। मग अशी आम्ही खूप दमलेलो होतो आणि जेवण वगैरे करायचं होतं, भूक लागली होती, तर त्यामुळे आम्ही फक्त पाहिलं आणि फोटो वगैरे काही शूट केलेलं नव्हतं। जास्तच दमलेलो होतो आणि खूपच कंटाळा येत होता आणि मस्त आम्ही हा व्ह्यूच एन्जॉय केला होता। मग त्यामुळे आता फोटोशूट करून घेतलेलो आहोत आणि आत्ताशी आम्ही निघालेलो आहोत गाडीवरती। तर इथं स्कूटरवरती यश, वैदू, यशचे पप्पा आहेत आणि यश शूट करत आहे माझा देखील। तर मी आणि माझी फ्रेंड आम्ही दोघंजण मागे आहोत। तर तो शूट करत होता आमचा आणि तुम्ही इथला व्ह्यू पाहतच असेल। इथे ना यशनी उभं शूटिंग केलेलं असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल, पण खूप सुंदर व्ह्यू होता जाते वेळेस रस्त्यांवरती। आणि गुगल मॅप लावून आम्ही प्रत्येक ठिकाणी हे गुगल मॅप लावूनच जात होतो आणि खूप सुंदर झाडं देखील होते आणि इथे खूप जास्त झाडं होते आणि खूप सुंदर वातावरण होतं। आत्ताशी आम्ही पोहोचलेलो आहोत काबो दे रामा बीचवरती आणि ह्या बीचचं नाव द केप गोवा देखील इथे ह्या ठिकाणाला बोललं जातं आणि इथे छान छान ना फोटोशूट करण्यासाठी असे प्लेस बनवून ठेवलेले आहेत। तर इथे तुम्ही मागे पाहतच असाल की इथे सगळेजण ना छान छान फोटोशूट करत होते। एक माणूस आलेला त्यांचं हे ॲडव्हर्टाइजमेंट करायला आणि कार्ड्स होते, आपल्याला त्याच्यावर गिफ्ट भेटलं आणि बघा असं गिफ्ट भेटलं आपल्याला, म्हणजे व्हेरी रेअर इट इज। आणि 40,000 यू नो आय ऑल्सो हॅव दिस वन आणि आम्हाला टोटलमध्ये 3 कार्ड दिलेले 40,000। काबो दे रामा बीचवरती आम्ही संध्याकाळच्या वेळेस आलेलो, तर त्यामुळे ना खूप सुंदर इथला व्ह्यू दिसत होता। इथे ना सनसेट सूर्य मावळत होता, तर त्यामुळे खूप छान वाटत होतं आणि वातावरण पण थंड झालेलं होतं, हवा सुटत होती छान। आणि इथे आम्ही फोटोशूट केलो त्याच पायऱ्यांवरती थांबून आणि तिथूनच खालती जाऊन इथे असं आहे, बहुतेक इथे रेस्टॉरंट आहे। तर आम्ही इथे असं पाहिलेलं आहे आणि भरपूर इथे देखील फोटोशूट करत होते लोक। तर इथे खूप सुंदर ना कमळाचे असे फ्लावरसारखं डेकोरेशन केलेलं आहे आणि झाडांना देखील अशा प्रकारे खूप छान असं डेकोरेशन आहे। तर हे देखील मी पाहत होते आणि शूट देखील करत होते, तर तुम्हाला खालती जाऊन देखील मी दाखवते की खूप सुंदर इथलं देखील रेस्टॉरंट आहे। तर इथे पाहिलेलं आहे आम्ही आणि खूप मोठं होतं हे रेस्टॉरंट। तर आतमध्ये जाऊन आम्ही पूर्ण पाहिलं नाही, मी इथूनच थोडंसं आम्ही पाहिलेलं आहे आणि असं छोटासा व्हिडिओ शूट करून घेतला आणि त्यानंतर मग वरती गेलो आम्ही, कारण की जायचं पण होतं रिटर्न आम्हाला, अगोंडाला जायचं होतं परत रिटर्न। आणि अगोंडाच्या पुढे मग पालोलियम बीचवरती देखील जायचं होतं, तिथे पार्टीज वगैरे होतात, तर ते देखील आम्हाला पाहायचं होतं आणि तो देखील एन्जॉय करायची होती पार्टी वगैरे, तर त्यामुळे आम्हाला निघायचं होतं। तर मग इथे असं पाहिलेलं आहे मी सगळं आणि फोटो तर शूट करू शकली नाही, असंच व्हिडिओ हा इथे तुम्हाला जेवढा मी शेअर करत आहे तर तेवढाच व्हिडिओ इथं शूट केला मी आणि मग नंतर इथून निघालेलो, कारण की सगळ्यांना घाई होती, चला चला असं बोलत होते। मग त्यामुळं मी केलं शूट आणि बघितलं आणि निघालेलो आम्ही। तर पण खूप सुंदर व्ह्यू होता इथला आणि असं वाटत होतं की थांबायला पाहिजे थोडासा वेळ, पण रात्र देखील होत होती, तर त्यामुळे आणि फोटो पण काढायचे होते आम्हाला, प्रत्येक ठिकाण थोडंसं फिरून देखील बघायचं होतं, तर त्यामुळे मस्तपैकी थोडं फिरत होतो आणि जात होतो। आणि ह्या ठिकाणा जे आहे ना, तर इथे तुम्ही पाहत असाल तिथं देखील फोटो आपण काढायचे आहेत असं आहे। आणि त्यानंतर हे सगळं बघितल्यानंतर इथंच काबो दे रामा बीचच्याच पुढे इथं हे रेस्टॉरंट आहे, भरपूर मोठं आहे हे आणि इथे मस्त बसून आम्ही कॉफी एन्जॉय केली, जेणेकरून आम्हाला समुद्राचा व्ह्यू देखील घेता येईल आणि मस्तपैकी बसून चहा पिता येईल, कॉफी पिता येईल। पण आम्ही कॉफीच मागवलेली इथे, कारण की संध्याकाळच्या वेळेला आम्ही रेडी झालो आणि बहुतेक 5 ते 5:30 वाजले असतील, त्यावेळेला आम्ही निघालेलो, रेडी होऊन लगेचच निघालो। आम्ही चहा कॉफी काहीच घेतली नव्हती, मग त्यामुळे आम्ही इथे कॉफी घेतली आणि संध्याकाळच झालेलीच आहे, म्हणजे जास्त अंधार होत होता, तर त्यामुळं ना आम्हाला जायचंही होतं, कारण की थोडंसं दूर होतं हे काबो दे रामा बीच। मग इथे आम्ही थोडेसे फोटोशूट केलेले आहे कॉफी पिते वेळेस आणि मस्तपैकी हा व्ह्यू देखील एन्जॉय केला। मागे खूप सुंदर वातावरण, असं ना फोटोमध्ये पाहायला तर असं वाटत होतं की काही पोस्टरच आहे हे, मागे नारळाचे झाडं, समुद्र आणि मावळता सूर्य
आणि आम्ही असे बसलेलो जसं की कॉम्प्युटरनीच बनवलेलं आहे असं वाटत होतं, पण खूप सुंदर वाटत होतं. मलाच बघून अरे हे कॉम्प्युटरसारखंच दिसत आहे, जेणेकरून पोस्टरच लावलेलं आहे असं वाटत होतं. पण खूप सुंदर आणि इथला आवाज देखील ना समुद्राचा छान येत होता. मुलं कसं मस्ती करत होते, का बडबड चालली होती सगळ्यांचीच, तर त्यामुळे मी म्यूट ठेवलेलं आहे. आणि कॉफी वगैरे पिल्यानंतर इथे बिल पे करत आहे त्यांनी आणि त्यानंतर मग आम्ही निघालेलो आहोत. तर मग इथे थोडासा व्ह्यू फोटो शूट करून घेतलं मी, हे असं की हा बीच म्हणजे रेस्टॉरंट कसं आहे काय इकडलं तिकडलं थोडंसं शूट करून घेतलं, जेणेकरून आठवणी राहतील आणि नंतर आपण कितीही वर्षानंतर पाहिलं की मस्त वाटतं आपल्याला देखील. तर त्यासाठी मग मी हे शूट करून घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत. तर हे उभं शूट यशनी केलं आहे बहुतेक, हे मी तर केलेलं नाही आहे. आणि खूप सुंदर असा व्ह्यू वाटत होता. तर असा आहे हा रेस्टॉरंट आणि त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता की इथे अंधार झालेला आहे आणि असं सगळेच निघालेले आहेत पुढे आणि मी आणि यशच राहिलेलो आहोत, कारण की आम्ही शूटिंग करत होतो ना, तर त्यामुळे. तर आम्ही आत्ता निघालेत आणि आम्ही पालोलियम बीचवरती गेलो. तिथे पार्टी वगैरे असेल, पण उशीर झाला होता, तर त्यामुळे पार्टी वगैरे काही नव्हतं, असं त्या दिवशी नव्हतंच असं बोललेले. तर त्यामुळं राहून गेलं. मग नंतर भूक लागली होती, शॉपिंग पण करायची होती, थोडीशी दुकानं पण पाहायची होते, पण नाही, जेवण अगोदर करून घेऊया आणि नंतर शॉपिंग करूया. तर इथे आम्ही वेगवेगळे ना थाली मागवलोत, तर ते जेवण वगैरे करून घेतलो आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये मी शॉपिंग केलेली शेअर करेल तुम्हाला. पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.